पहिलं षटक सामन्याला सुरुवात होतं. पहिलं षटक हाताळण्यासाठी नितेश. हो यावेळी पहिल्या चेंडूवरती प्रहार केलेला आहे. चेंडू बघायचा आहे, लाईट पेटल्यानंतर ते चेंडू जातो. पहिल्या चेंडूवरती चौकार. अप्रतिम म्हटलं की गौरव म्हात्रे त्याच्या नावावरती 114 धावांचा रेकॉर्ड आहे आणि पहिल्या चेंडूवरती त्याने आणखी 4 धावा कुटलेल्या आहेत. पुन्हा तयार गौरव म्हात्रे खेळण्यासाठी. ओ यावेळी चेंडू उजव्याच्या बाहेर पडल्यानंतर टप्पा निघून गेला आणि तो पंच वाईट घोषित करतात. एक अवांतर धाव मिळते. म्हणजे एक चेंडूमध्ये आतापर्यंत सुरुवात 5 धावेने झालेली आहे. चांगली सुरुवात. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू त्याच्या अंगाला लावून तिथंच राहिलाय. बघायचं आहे, 1 धाव पूर्ण केलेली आहे. लेग बायचा इशारा तो. 1 धावेने आणखी धाव संख्या भर पडलेली आहे. धावा झाल्या त्या 6. नितीश केणी खरोखर एक चांगले गोलंदाज आहेत. गौरव म्हात्रे आणि तरुण पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये आई एकविरा या संघाची मैदानात उतरलेली. 6:35 पहिला चेंडू पडलेला लक्षात ठेवा प्रत्येक खेळाडूने आणि ते त्यांचे ते सहकार्याने. इथं आमच्याकडं नोंद झालेल्या गुणलेखाकडनं. पुन्हा फुलटा चेंडू पुढे येऊन अप्रतिम सुरेख असा शॉट मारलाय. चेंडू जातो तो बघायचा आहे सीमारेषेच्या बाहेर. पंचांकडे इशारा तो 4 धावांचा. धन्यवाद. पुन्हा तयार तरुण बॅटिंग करण्यासाठी. ओ पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. यावेळी नक्कीच गोलंदाजाने कमबॅक केला. निर्धाव जातो चेंडू. एकही धाव नाहीये. पुन्हा सुरेख शॉट मारला. पुन्हा तिथं बघायचं क्षेत्ररक्षक आणि झेल. पहिला हादरा बसतोय तो आई एकविरा या संघाला. चांगला झेल टिपलेला आणि पहिली सफलता मिळते नितेश केणी यांना. ओ यावेळी सुरेख कट केलेले बघायचं. हो चांगलं क्षेत्ररक्षण. बघा आपल्या समोर मूर्ती लहान पण कीर्ती किती महान आहे त्याची. एक चांगला चेंडू अडवलेला आहे. नक्कीच 3 धावा त्याने अडवल्या असं म्हणायला हरकत नाही आहे. छोटा उस्ताद आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. आणि अशा प्रकारे या 1 धावेनं संघाची धाव संख्या झालेली आहे ती 11. 2 आकडे 11 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक संपलेलं आहे. चांगली सुरुवात. 1 गडी बाद झाला तरी काही हरकत नाही. पण पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा. बघा किती सुंदर असं हा इकडचं परिसर आपल्याला बघतो. लाईट सर्व चालू झालेले आहेत. नक्कीच एक चांगली स्पर्धा प्रेक्षकांना बघायला मिळतील. मी विनंती करतो पुन्हा पुन्हा कोणीही घरी जाऊ नका. एक चांगली स्पर्धा, चांगला आयोजन. नंदकुमार पाटील, किशोर पाटील, भावेश म्हात्रे यांनी एक चांगलं आयोजन. आपले एकसर ग्रामस्थ मंडळ आपल्या गावातील एकसर गावातील स्पर्धा आहे. मानसी स्पर्धा आहे. 2025 दुसरं पर्व आहे आणि खरोखरच चांगलं योगदान या ठिकाणी मिळालं. तसे प्रेक्षकांचं चांगलं सहकार्य मिळतं.
गोलंदाजी करण्यासाठी वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी रोहित आलेले आहेत. रोहित आता बघायचं कशा प्रकारे षटक हातात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा आलेल्या आहेत, एक गडी बाद. चला तुम्हाला टाइम लावून दिलेला आहे, प्लीज वेळ वाया घालू नका, लक्षात ठेवा, नाहीतर तुमचं मग नुकसान होणार आहे. मग नंतर आमच्याकडे दाद मागू नका, कारण चांगलं आयोजन या ठिकाणी, चांगली स्पर्धा झाली आहे, तेव्हा तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे. पुन्हा चेंडू पट्पा पडल्यानंतर उजव्या खराब सुरुवात येतं. पहिला चेंडू वाईटच्या रूपानं एक अवांतर धाव मिळते. संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती 12 धावा होत आहेत. दुसरं षटक मैदानात चालू आहे. रोहित राजपूत गोलंदाजी करतायत. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळी नक्कीच चांगला कमबॅक केलेला. टप्पा पडल्यानंतर सर्व यष्टिरक्षक कव्हर करतात. निर्धाव जातो चेंडू, एकही धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे ती 12, एक गडी बाद. गणेश कारभारी यांचं आगमन झालेलं, त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करू त्यांना व्यासपीठावर यायचं आहे. कारभारी साहेब तुम्हाला विनंती करतो, आपण व्यासपीठावर यायचं आहे. वाईटची नोंद, एक अवांतर धाव मिळते. खराब गोलंदाजी या ठिकाणी. या एक धावीनं संघाची धावसंख्या पुढे सरकते, ते 13 धावा झालेल्या आहेत. गणेश कारभारी आपलं इथं हार्दिक स्वागत, आपण या ठिकाणी उपस्थित दाखवल्याबद्दल. नक्कीच नंदकुमार पाटील आणि प्रत्येक खेळाडूसाठी आमंत्रित दिले, एक धाव मिळते आणि त्यांना मानाचा इथं त्याप्रमाणे ते प्रत्येकजण हजरला. उद्या इथं भरपूर माजी खेळाडू आणि सगळे इथं उपस्थित दाखवतील आणि चांगली या स्पर्धेला शोभा नक्कीच येणार आहे. बघूया आता उद्या काय येतं. या ठिकाणी शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा आणि खरोखर एक चांगली स्पर्धा हे एकसर गावामध्ये, एकसर ग्रामस्थ मंडळाच्या वतीने, एकसर गावकऱ्याच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. पुन्हा तयार गोलंदाजी करण्यासाठी रोहित राजपूत. पुन्हा फिरून मारण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा पडल्यानंतर सरक खाली राहिलेला आणि तो चेंडू यष्टिरक्षक कवच करतात आणि अशा प्रकारे निर्धाव जातो. धावसंख्या स्थिर आहे. आत्तापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत आणि धावसंख्या झाली 14 आणि एक गडी बाद. गणेश एक मिनिट जरा, भावेश मात्र एक मिनिट जरा, एक मिनिट. चला सामना चालू राहू दे, चालू दे. रोहित पाटील तयार, पुन्हा दुसरं षटक हाताळत आहेत. आतापर्यंत धावसंख्या 14 झालेली आहे. पुन्हा मोठा फटका मारलाय कव्हर मध्ये, जवळपास शतक नाहीये, बघायचं आहे. पाठलाग करतो परंतु चेंडू जातो तो डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा मिळतात तिथं. या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती 16 धावा होत आहेत, एक गडी बाद. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातला. धावसंख्या 16. मॅच बॉल आलेला आहे तिकडे आणि हा देखील पंचांनी आपल्याकडे ठेवायचा आहे. यावेळी पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू काय बॅटच्या संपर्कात आणलाय. श्रेष्ठ कव्हर करतात. निर्धाव जातो चेंडू, धावसंख्या स्थिर. या दुसऱ्या षटकातला आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या शेवटच्या चेंडूवरती बघायचा एखादा मोठा फटका येतो की चेंडू निर्धाव जातोय.
रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न अप्रतिम चांगलं कमबॅक केलेलं आहे. शेवटच्या दोन्ही चेंडू निर्धाव एकही धाव नाही आहे. धावसंख्या स्थिर 16. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 16 आणि एक गडी बाद प्रति षटकामागे 8 डावांचा एव्हरेज झाला आहे. आता आमच्याकडे या प्रमुख पाहुणे एक्सर बी संघाचे माजी खेळाडू आणि सिनियर सिटीजन खेळाडू एक्सर बीचे धनरे गणेश कारभारी साहेब गणेश मात्रे गणेश कारभारी यांना आम्ही खरोखर एक शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. एक एक्सर बी संघाचे ऑलराऊंडर खेळाडू गणेश कारभारी धन्यवाद. खरोखर त्यांचे नेहमी गोलंदाजी फलंदाजी आपल्याला नेहमी त्यांना बघायला मिळतं. आपल्या एक्सरसाठी चांगलं आणि एक्सरचे ते जावं आहेत एक्सर कोलिवाड्याचे धन्यवाद. आपण इथं आलात त्याबद्दल आपल्याला भावेश मात्रे यांच्याकडनं शाल आणि पुष्पगुच्छ आपला सत्कार केला धन्यवाद. चला आपण वळूया आता मॅचकडे. 2 षटकाचा खेळ संपलेला आणि धावसंख्या झाली ते 16. एक गडी बाद म्हणजे प्रति षटकामागे 8 डावाचा. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे म्हणजे 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूमध्ये बघायचं आता आई एकविरा संघ किती धावा करतात ते. गोलंदाजी करण्यासाठी योगराज आलेले आहेत वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी. योगराज बघायचं आता आपलं शतक कशा प्रकारे हातात. 4 चेंडू टाकण्यासाठी तयार. पहिला चेंडू उजव्या भरपूर बाहेर निघाला. पंचांत वाईट घुसला का अवांतर धाव मिळते. खराब सुरुवात आणि या अवांतर धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकली ती 17 धावा होत आहेत. एक गडी बाद. तिसरं षटक मैदानात सुरू व्हायच्या सुरुवातीलाच खराब चेंडू टाकलेला आहे. खरोखर शांत वातावरण. हो अप्रतिम अप्रतिम. या छोट्या खेळासाठी जोरदार टाळ्या वाजवा. अप्रतिम सुंदर क्षेत्ररक्षण केलंय बघा. मी म्हटलं सुरुवातीला काही मूर्ती लहान पण कीर्तिमान आहे. वाईटची नोंद झाली आणि 1+1 अशा 2 धावा मिळतात. चेंडू न टाकता आतापर्यंत 3 धावा दिलेल्या त्या गोलंदाजाने आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण झालेलं आहे. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती किती मान आहे बघा. उंच उडी मारून त्याने चेंडू अडवला. 2 त्याने बाउंड्री अडवलेल्या असं म्हणायला हरकत नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली ती 19 धावा झालेल्या आहेत. खराब गोलंदाजी इथं गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. 3 आतापर्यंत 3 चेंडू टाकले. 3 चेंडूमध्ये 2 वाईटची नोंद झालेली आहे. हो यावेळी सुरेख मारलेला चेंडू बघायचा आहे. गोलंदाजासमोर एक धाव पूर्ण केली. दुसरी धावण्याचा यश नो कारण या ठिकाणी दुसरी धाव होऊ शकली असती परंतु चांगलं बॅकअप झालेलं आहे. एका धावेचे समाधान मानलेलं आहे आणि एक धावेनं संघाची धावसंख्या झाली ते 20 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद. तिसरं षटक चालू आहे मैदानामध्ये. आपण मगाच्या सामन्यात पाहिल्या 50 धावा चेस केल्या होत्या. यावेळी पुन्हा मोठा फटका बघायचा. झेल होतो की काय तिकडे क्षेत्ररक्षक आहे जय आणि तो झेल टिपलेला आहे आणि आणखी एक गडी बाद होतोय. फलंदाज खेळण्यासाठी भावेश मात्रे मैदानामध्ये गेलेले आहेत.
तयार गोलंदाजी करण्यासाठी योगेश. पुन्हा चेंडू उजव्या स्थितीचा बघायचा आहे पंचांकडनं काय निर्णय येतोय तो. आणि तो वाईटची नोंद होते का अवांतर आणखी खराब गोलंदाजी या ठिकाणी तुमचं बघायचं आहे. आणखी एक आणि एक धावीनं संघाची धावसंख्या होते 21. ओ पुन्हा हा चेंडू देखील काय बघायचं आता छोटा खेळाडू त्याकडे पण तो चेंडू जातो तो डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा मिळतील. भावेश मात्रे यांनी आपलं स्वतःचं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा होत आहेत. तिसरं षटक मैदानात चालू आहे. एकही चांगला गोलंदाज आहे की तो आपल्या संघासाठी विकेट मिळवून देईल कारण प्रत्येक गोलंदाजाला इथं मार बसतोय. आता तिसरं षटक मैदानात चालू आहे. धावसंख्या तब्बल 23 झालेली आहे. 2 गडी बाद. सुंदर असं आयोजन बघा. या लाइटिंग मध्ये किती खेळण्याचा मजा आपण घेऊ शकता. एक्सर प्रीमियर दुसरं पर्व आणि 2025 ची टुर्नामेंट आहे. खरोखर एक चांगली टुर्नामेंट बघायला सर्व एक्सर गावातील आणि एक्सर परिसरातील प्रेक्षकांना बघायला मिळते. ही पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघायचा आहे. चेंडू तिथंच राहिला ग्राउंडमुळे बघायचा तर पंचांनी काय होतो आणि चेंडू बॅटला लागलेला आणि 1 धाव मिळते. भावेश मात्रे यांना 1 धावीनं संघाची धावसंख्या पुढे सरते 24 धावा. जोरदार अपील पंचांकडनं परंतु पंचांनी ते फेटाळून लावलेलं ना अशा प्रकारे. सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती. आज सकाळपासून पाहिलं या ठिकाणी आपली एक्सर ग्रामस्थ मंडळाचे प्रीमियर लीग 2 दिवस चालणार आहे. सर्व प्रेक्षकांना मी नम्र विनंती करतो की बाउंड्री पासून लांब उभे राहा जरा. अच्छा बाहेरून कोणी आवाज देऊ फक्त टाळ्या वाजून खेळाडूंना प्रोत्साहन द्या. एक चांगली स्पर्धा मानाची बघा. या ठिकाणी पुन्हा मोठा फटका तिथं जे लाईटचे टॉवर लावले त्याच्यासमोर कोणी उभं राहू नका. प्रेक्षकांना आपला शॅडो तिथं मैदानात येतो लक्षात ठेवा. जरा आम्हाला सहकार्य करा. त्याच्या खाली कोणी राहू नका कारण एखादा धोका होऊ शकतो तुम्हाला तेव्हा त्याची नोंद घ्यायची आहे. तुम्ही आम्हाला सहकार्य करायचं आहे. तुमच्या सहकार्याची आम्हाला अत्यंत गरज आहे. चांगला झेल तिथं टिपला गेला. आणखी एक गडी बाद होतोय बघा. आपण अक्षर रिप्ले गौरव यांचा झेल तो अप्रतिम झेल टिपलेला आहे. जयेश यांच्याकडनं झेल टिपला गेला आणि आशिष म्हात्रे हे मैदानामध्ये उतरलेले आहेत. बघायच्या आशिष म्हात्रे आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतात. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3 षटकाचा खेळ संपलेला. धावसंख्या झाले 24. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 षटकं बाकी आहेत. अनिकेत नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाचा 4थं षटक टाकण्यासाठी अनिकेत. यावेळी पहिल्या चेंडू ते प्रहार केलेला चेंडू जातो तो सीमारेषेवर षटकार. भावेश मात्रे यांच्या चेंडू बॅटमधून पहिल्या षटकार चेंडू भावेश मात्रे आणि 6 धावा. या 6 धावेने संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे गेलेले आहे. 30 धावा होत आहेत. 4थं षटक मैदानात चालू आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आलेला आहे.
यावेळी नक्कीच पंचाने तो वाईट घोषित केलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघून जातो. एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संख्येची धाव संख्या पुढे सरकते. ते 31 धावा होत आहेत. ओ यावे कव्हरमध्ये सुरक्षा मार बघायचं. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो काय आणि थ्रो येईपर्यंत काही धोका नाही आहे. चांगलं रनिंग बिटवीन विकेट झालेलं दोघांमध्ये आणि 2 धावा पूर्ण केले. त्या 2 धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 33 धावा झालेल्या, 3 गडी बाद आणि 4थं षटक मैदानात चालू आहे त्या अनिकेत याच्या रूपानं. अप्रतिम चांगला असा आयोजन बघा. लाईटच्या प्रकाश झोतामध्ये तुम्हाला खेळायला सुवर्ण संधी दिलेली आहे. नंदकुमार पाटील, भावेश म्हात्रे, प्रणिल पाटील, किशोर पाटील आणि मिलन पाटील. बघायचं झेल होतो का काय तर, आणि तर झेल सोप्पा झेल सुटलेला आहे. खरोखरच तुम्ही झेल सोडणार तर नक्कीच तुम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागणार आहे शेवटी. तेव्हा झेल चांगलं क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं आहे. आणि या झेल सुटल्यानंतर एकच धाव मिळते तिथं. 2 धावा माफ करा, 2 धावा भावेशने मारला होता. 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या 35 झालेली आहे. पुन्हा तयार अनिकेत गोलंदाजी करण्यासाठी. पुन्हा कट केलेलं आहे. पुन्हा ते क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्र, तितकीच चांगली फेकी आलेले अप्रतिम, परंतु एक धाव काही रोखू शकलेलं नाही. एक धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. ते 36 धावा होत आहेत. 4थं षटक मैदान चालू आहे. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघायचा आहे. तिथं झेल होतं की चेंडू कुठे जात होतो. झेल चांगला प्रयत्न गोलंदाजा, परंतु 2 धावा आरामात इथं पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. त्या 38 धावा झालेल्या, 3 गडी बाद. आता या 4थ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघायचा शेवटचा चेंडू डॉट येतो की मोठा फटका येतो. कारण भावेश म्हात्रे आणि आशिष म्हात्रे असे दोघेही चांगले फलंदाज मैदानामध्ये. पुन्हा वाईटची नोंद होते. खराब गोलंदाजी या ठिकाणी. आणि 39 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे 4थ्या षटकातला. पुन्हा यावेळी नक्कीच डॉट चेंडू गेलाय. धावसंख्या 4 षटकानंतर 3 गडी बाद आणि 39 धावसंख्या. एक चांगलं समाधानकारक स्कोर इथं झालेला असं म्हणायला हरकत नाही आहे. पूर्ण बरोबर झालेला आहे. योग्य रीतीने 4 षटक हाताळलेले आहे टायमिंगवरती. आणि अशा प्रकारचं शेवटचं षटक. या शेवटच्या षटकामध्ये बघायचं किती धावांचं योगदान देतात. या षटकामध्ये जर 10 धावा आल्या तर नक्कीच एक मोठं टार्गेट 50 धावांचं होऊ शकतो. आणि जर 7-8 धावांवरती रोखलं तर त्याचा फायदा नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला होणार आहे. बघूया आता आपण ऐकूया डीजेला. किती धावांचं योगदान देते सुजल तलकर.
बघूया आता छोटा गोलंदाज गोलंदाजी करण्यास शेवटचे 6 चेंडू टाकायचे आहेत. बारिश पाटील आता आलेले रे मगाशी ते शतरक्षण आपण पाहिलं ते ठाकूर आहे. पहिला चेंडू ओ यावेळी चांगली सुरुवात केली होती तसं त्याने पटका ठरवले. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघायचा आहे. नाही आहे, चांगलं शतरक्षण आणि चेंडू आलेला आहे. तोपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे. एक धावीनं संघाची धावसंख्या पुढे सरते 40 धावा. मूर्ती लहान परंतु कीर्ती मगाशी आपण पाहिलं की त्याने 2 चौकार अडवले होते. असा हा गोलंदाज आहे. खरोखरच सुरुवात चांगली. पहिल्या चेंडूवरती फक्त एक धाव दिलेले आहे. बाकीच्या गोलंदाजाने सर्व वाईटच्या रूपाने सुरुवात केली होती परंतु त्याने एका धावेने सुरुवात केली आहे. आता अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. हो आपण चांगला स्पिनर टाकतोय. गोल बघायचं. एक धाव पूर्ण केले. चेंडू शतरक्षण होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. एक शॉट आहे तिथं बघा. पंचांचा किता अचूक निर्णय आहे. फक्त एकच धाव मिळणार तुम्हाला. तुम्ही मेहनत करता परंतु अचूक तुम्ही बॅट तिथं लाईनमध्ये टच करायला पाहिजे. करत नाही त्याचा नुकसान तुम्हाला भोगावं लागतं. आता तुम्हाला 2 धाव मिळू शकल्या परंतु एक धाव शॉट आहे. अशा प्रकारे एका धावेचं समाधान मानावं लागलेलं आहे आणि एक धावेला संघाची धावसंख्या झालेली ती 42 धावा. आत्तापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 धावा दिलेल्या त्या गोलंदाजाने. बघायचं नक्की. खरोखर अप्रतिम जोरदार टाळ्या वाजा या गोलंदाजासाठी. बघा आत्तापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. एक चांगली ठाकूर आहेत ते. मूर्ती लहान आहे पण तो कीर्तिमान मी तुम्हाला सांगितलं अप्रतिम ऑलराऊंडर. मगाही त्याने शतरक्षण देखील चांगलं केलं होतं. भार्गेश नाव आहे त्यांचं. भार्गेश ठाकूर. त्याला काही सांगायची गरज नाही आहे. चांगलं षटक हाताळलं जातोय. अप्रतिम षटक हाताळलं जात आहे. तीन चेंडूचा खेळ बाकी आहे. तयार भार्गेश ठाकूर. बघा शॉन आलेला आहे मैदानामध्ये. तो देखील बघतोय की भार्गेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडू चांगले हाताळलेले आहेत. हो अप्रतिम अप्रतिम. अजूनही त्या टाळू वाजवा. खरोखरच सुंदर चेंडू हाताळलेला आहे. बघायचं इथं भावेश सारख्या गोलंदाजाला इथं त्याने जखडून फलंदाजाला जखडून ठेवलेला आहे. चांगली गोलंदाजी. अप्रतिम 4 चेंडू टाकलेत आणि फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत. अप्रतिम गोलंदाजी. मी म्हटलं की शेवटच्या षटकामध्ये जर 10 धावाला तर टार्गेट मोठं परंतु त्याने 2 धावा आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 2 धावा दिलेल्या आहेत. नक्कीच चांगलं षटक हाताळलं गेलेलं आहे. आता शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानामध्ये गोलंदाजाचे भाऊ भार्गव पाटील आलेले आहेत मैदानामध्ये गोलंदाजीसाठी. आता पुढच्या सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघाने इथं उपस्थित राहायचं आहे. बघायचं एक धाव पूर्ण केलेली आहे. शतरक्षण होतोय. चेंडू दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो येईपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. 2 धावा मिळतात. आता बघायचं या षटकातील यावेळी चेंडू टप्पा पडला तर उजव्या बाहेर निघून गेला. पंचांत वाईट घुसर केला. एक अवांतर मिळतं. या अवांतर धावेनं संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकलेली आहे आणि धावसंख्या झालेली ती 44 धावा झालेल्या आहेत. हो यावेळी अप्रतिम जोरदार आणि विकेट मिळून दिलेला आहे. अप्रतिम चांगली गोलंदाजी आणि
जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. अप्रतिम षटक हाताळलेलं आहे. 6 चेंडूमध्ये त्याने धावा दिल्या, त्या फक्त 4 धावा देऊन एक गडी बाद केलेला आहे. खरोखर चांगलं षटक हाताळलेलं आहे. मी म्हटलं की एक धावसंख्या झालेली आहे ती आता 44 धावा. चव्वेचाळीस धावा झाला. नाणेफेकीचा कहू करण्यासाठी दोन्ही संघाला मी विनंती करतो, संघनायक चला टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. ते आले होते तर नाणेफेक करू किशोर पाटील. कुठल्या टीम आहेत दोन्ही? नायरा चॅम्पियन आणि जेएमसीसी. टॉस कुठे? टॉसचा चला दोन्ही संघनायकांनी ताबडतोब आपल्या कॉमेंट्री बॉक्सकडे आलेले धन्यवाद. चला नाणेफेकीचा कल मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो, गणेश कारभारी धनलेकर गणेश कारभारी यांना विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करायचा आपण आपल्या हस्ते. जरा तिकडनं जरा टॉस बॉक्स जरा खाली करायचा, गर्दी करू नका प्लीज, तुम्हाला विनंती करतोय. जरा बसण्याची भरपूर सुविधा आहे, चांगली व्यवस्था आहे. जरा बाजूला राहा, जरा पाहुण्यांना वरती जाऊ द्या आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी जरा आपला टॉस बॉक्स खाली करा. जरा तिकडे कोणी बसू नका. धन्यवाद. आता दुसऱ्या इनिंगला आपण सुरुवात करण्यापेक्षा आता पहिल्यांदा नाणेफेकीचा कौल घेऊया आपण. गणेश कारभारी आणि अनिकेत यांच्या हातून या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाणार. दोन्ही संघाला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. बघायचा नाणेफेकीचा कौल कुठला संघ जिंकतोय त्याने ताबडतोब आम्हाला निर्णय कळवायचा आहे आणि हात उंच करून सांगायचं आहे. कॅप्टन कोण यायचं आहे? बघा सगळ्या बाजूला अंधार आणि इथं मैदानामध्ये प्रकाश. किती आनंद तुम्हाला एकसर गावातील सर्व प्रेक्षकांना आणि नागरिकांना बघायला मिळतो. नाणेफेकीचा कौल गणेश कारभारी यांच्याकडे केला जातोय. बघायचा कुठला संघ हा नाणेफेकीचा कौल जिंकतो तो. पुन्हा नाणेफेकीचा कौल केला जातोय, कारण दोन्ही कॅप्टन एकदम बोललं म्हणून आता नाणेफेकीचा खुल्ला घ्या. बघायचा कोणी जिंकला नाणेफेकीचा कौल. जरा लिहून घ्या. जय हनुमान नायरा याच्यामध्ये नाणेफेकीचा जय हनुमान नायरा या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि आपला निर्णय त्याने कळवला. काय झालाय? शतरक्षण स्वीकारलं. धन्यवाद. सलामीची जोडी मैदानामध्ये गेलेली आहे. जिंकण्यासाठी तुम्हाला 44 धावा झाल्या आणि 45 धावांचं आव्हान दिलेलं आहे. तुम्हाला 5 षटका म्हणजे 30 षटकामध्ये तुम्हाला 45 धावा करायच्या आहेत. बघायच्या 45 धावा करण्यासाठी कशा प्रकारे फलंदाजी केली जाते ते आणि कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते ते धावा रोखण्यासाठी.
धन्यवाद डीजे. आता दोन्ही पंच मैदानाचा ताबा घेण्यासाठी मैदानात गेलेले आहेत आणि सलामीची जोडी देखील मैदानात गेलेले आहे आणि एकविरा या संघाचं संपूर्ण क्षेत्ररक्षण देखील मैदानात सजलेलं आहे. बघा किती अप्रतिम असं आयोजन या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना खरोखरच आनंद घेता येणार आहे. तसंच तुम्हाला काही चहा पाणी करायचं असेल तर तुम्ही सुरुवात करायला हरकत नाही आहे, कारण एक रात्रीचा मौसम आहे आणि एक आनंद तुम्ही नक्कीच या मैदानात घेऊ शकता. फक्त मैदानाच्या बाहेर तुम्ही काय ते मज मस्ती करा, आतमध्ये कोणीही काही करायचं नाही. सर्वांनी आपण आनंदाने स्पर्धा पार पडायची आहे, कुठलेही गालबोट लागणार नाही याचं तुम्ही आम्हाला सहकार्य करायचं आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गौरव म्हात्रे आई एकविरा या संघाचा बघायचं आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी 45 धावांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी. 30 चेंडूमध्ये 45 धावा. काय पंचांचा इशारा येतो, सामन्याला सुरुवात होते. धन्यवाद. अजित आणि नितेश केणी अशी सलामीची जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे. ओ पहिला चेंडू अप्रतिम, चांगली सुरुवात गौरव यांच्याकडनं. पहिला चेंडू डॉट जातो, निर्धाव, एकही धाव नाही आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलेला आहे. अजित त्यांना काही समजला नाही आहे. चेंडू यष्टीरक्षकाने चांगल्या प्रकारे कव्हर केलेला आणि निर्धाव जातोय चेंडू. 7 वाजून 12 मिनिटांनी पहिला चेंडू पडलेला लक्षात ठेवा दोन्ही संघाच्या खेळाडूने, कारण आमचे गुणलक कांबळे आणि खरोखर अचूक निर्णय आणि अचूक लिखाण त्यांच्याकडनं केलं जातं स्कोअरचं. पहिला चेंडू टाकून झाला आणि तोही निर्धाव गौरव म्हात्रे यांच्याकडनं. हो आणि क्लीन बोल डाव्या हिशोबाने पण एक मोठा फलंदाज स्वस्त्यामध्ये बाद झालाय. अप्रतिम सुरुवात गौरव म्हात्रे यांच्याकडनं. 2 चेंडू एकही धाव आणि पहिला हादराव असलेला आहे. क्लीन बोल्ड इथं झालेले आहेत अजित. मध्ये पहिला हा खेळाडू आहे तो 50 वेळा जिरशून्यावरती बाद. पहिल्या आणि दुसऱ्या पर्वामध्ये हा अजित हा शून्यावरती बाद झालेला आहे. 50वा खेळाडू. नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये गेलेले आहेत ते योगराज. खरोखर अप्रतिम इथं गोलंदाजी गौरव म्हात्रे यांच्याकडनं. पुन्हा जोरदार अपील पंचांकडनं, परंतु पंचांनी ते पॅटर्न लावलेलं आहे. बघायचंय पंच बॅट. 1 धावेनं संघाचं खातं उघडलं जात आहे. पहिली धाव मिळते खात्यामध्ये. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 धाव पूर्ण झाली आणि 1 गडी बाद झालेला आहे. पुन्हा मोठा पटका, अप्रतिम सुरेख असा शॉट मारलाय. बघायचा चेंडू जातो तो सीमारेषा बाहेर आणि पंचांचे दोन्ही हात वरती. षटकार. तुम्हाला गणेश म्हात्रे यांच्याकडे 2000 रुपये रोख पारितोषिक मिळेल.
ओ यावेळी कट केलाय सुरेख आणि बघायचं आहे शतरक्षक धावतो किती धावा मिळतात बघूया आपण तिकडे आणि चेंडू जातो तो डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा फक्त मिळतील या 2 धावेनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा होत आहेत आमचे एकसर ग्रामस्थ मंडळाचे आणि एकसर गावातील उद्योगपती रॉयल गार्डनचे मालक जितेंद्र ठाकूर यांचं आगमन झालं त्यांच्या सोबतीला सुनील ठाकूर आलेले आहेत आपलं खरोखर हार्दिक स्वागत जितेंद्र ठाकूर आणि सुनील ठाकूर आपण स्थानबद्ध व्हायचं आपलं इथं हार्दिक स्वागत रॉयल गार्डनचे मालक नेहमीच कुठलीही स्पर्धा असो कुठलाहीच कार्यक्रम असो जितेंद्र ठाकूर जोरदार अपील त्या ठिकाणी बघायचं आहे त्यांचं नेहमीच मोठं सहकार्य आम्हाला मिळत असतं धन्यवाद जितेंद्र ठाकूर आणि सुनील ठाकूर गेले एक षटकार मारल्यानंतर ताबडतोब कमबॅक केलेल्या गोलंदाजाने गौरव म्हात्रे आणि क्लीन बोल्ड झालेले नितीश केणी दुसरा गडी बाद होतोय अप्रतिम चांगला चेंडू आटला जोरदार या ठिकाणी कमबॅक केलेला आहे ते नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये अनिकेत एकसर ग्रामस्थ मंडळाच्या वतीने अप्रतिम असं आयोजन करणार आहे एकसर ग्रामस्थ मंडळ नंदकुमार पाटील भावेश म्हात्रे प्रणील पाटील किशोर पाटील आणि मिलन पाटील खरोखर फार मेहनत घेऊन या संपूर्ण हप्ताभर या मैदानामध्ये मेहनत घेऊन आयोजन केलं एक चांगली स्पर्धा आमच्या एकसर गावाला डे नाईट स्पर्धेचं हे आयोजन केलेलं आहे धन्यवाद या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो पहिलं षटक संपलेल्या धावसंख्या झाल्या तरुण पाटील आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी अनिकेत हे नवीन फलंदाज मैदानामध्ये तरुण पाटील बघायचं कसं षटक आता आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये आहेत तरुण पाटील ओ पहिला चेंडू आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं झालेलं परंतु धावा आरामात पूर्ण केल्या चांगलं रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी चुकी आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजाने उचललेला आणि धावसंख्या झालेली ती 2 आकडे 11 धावा दुसरं षटक मैदान चालू आहे 2 गडी बाद 11 धावा जिंकण्यासाठी धावांचं टार्गेट दिलं ते 45 धावांचं आता 23 चेंडूमध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे 23 चेंडू आणि 34 धावा या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी देखील वाढत चाललेली आहे अप्रतिम चांगलं आयोजन अप्रतिम चांगला चेंडू या ठिकाणी आणि अशा प्रकारे निर्धाव जातोय चेंडू धावसंख्या स्थिर आहे आणि हा चौकार येतो अप्रतिम मोठा फटका मारलेला आहे आणि 4 धावा संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे सरकलेली आहे धावसंख्या झाली ते चौकार आलेला आहे पुन्हा गॅप मध्ये एक धाव पूर्ण केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण थ्रो येईपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते ती 17 धावा होत आहेत दुसरं षटक मैदान चालू आहे आता चेंडू शिल्लक आहे ते 20 आणि धावा पाहिजेत त्या 18-20 चेंडू मध्ये 28 धावा माफ करा 28 धावांची गरज आहे
दुसऱ्या षटकातला पुन्हा मोठा फटका मारलाय, बघायचं आहे. ओ आणि थ्रो येईपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पुन्हा चांगलं रनिंग बिंदू विकेट झालेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं आणि चांगली फेकी आली होती, पण कव्हर करता आलेलं नाही. आणि अशा प्रकारे बॉल काही स्टंपला लागल्यानंतर डायरेक्ट लागला असता तर नक्कीच रनआउटच्या रूपाने विकेट मिळाले असते. अशा प्रकारे दुसऱ्या षटकातला आता शेवटचा चेंडू तरुण पाटील यांचा आहे. धावसंख्या झालेली 19. ओ या साईडला पुन्हा लेग साईडला सुरेख शॉट मारलाय आणि इकडे देखील आणि आणखी एक धाव मिळते. एक धावीनं संघाची धावसंख्या होते 20. 2 षटकाचा खेळ संपला, धावसंख्या झाली 20. आता आपण पाहुणे मंडळी त्यांचा सत्कार समारंभ आम्ही करतो. इथं खरोखर इथं येणाऱ्या सर्व पाहुण्यांचा सत्कार समारंभ करणे आमचा गरज आहे आणि आम्ही करतो. आपल्या रॉयल गार्डनचे मालक जितेंद्र ठाकूर, कॅमेरामन जर इथे फिरवायचा आहे, जितेंद्र ठाकूर यांना खरोखर चांगलं सहकार्य, कुठलीही स्पर्धा कुठलंही कार्य असू दे की नेहमी जितेंद्र ठाकूर हे उपस्थित असताना आम्हाला सहकार्य करतात. धन्यवाद जितेंद्र ठाकूर. तुम्हाला मानेची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन भावेश मात्रे आणि किशोर पाटील यांच्याकडनं जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आपल्या जितेंद्र ठाकूर यांच्यासाठी. तसंच सुनील ठाकूर यांना देखील आम्ही शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही सत्कार केला जातोय. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील वाजवायच्या तापाला. सुनील ठाकूर धन्यवाद. सुनील ठाकूर आपण इथं आलात, आपलाही इथं सन्मान केला जातोय. एक्सर प्रीमियर लीग ही 2025 दुसरं पर्व हे चालू आहे. या ठिकाणी दिवस रात्र अशी स्पर्धा आयोजन केलेले आहे. ते आयोजन करणारे या ठिकाणी मोलाचं सहकार्य मिळालं ते एक्सर ग्रामस्थ मंडळ, नंदकुमार पाटील, भावेश म्हात्रे, प्रणिल पाटील आणि किशोर पाटील आणि मिलन पाटील फार मेहनत घेऊन स्पर्धेचं आयोजन आणि चांगली मेहनत आज पाहिलं गेला हप्ताभर या मैदानामध्ये मेहनत करतात आणि चांगलं आयोजन आपल्या समोर ठेवलेलं आहे त्याने. तसेच बाकीचे बरेचसे खेळाडू एक्सर गावातील त्याने देखील फार मोठं सहकार्य केलं आहे. मी सगळ्यांचे नावं घेत पण सगळ्यांचं मोठं सहकार्य मिळेल. आता गोलंदाजी करण्यासाठी नवीन भार्गव पाटील आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. बघायचे भार्गव कशा प्रकारे षटक हाताळतात ते. भार्गव पाटील पहिला चेंडू कव्हर मध्ये मारलाय ते क्षेत्ररक्षक आहे. एका धावेनं सुरुवात. पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळते. 1 धावेनं संघाची धावसंख्या पूर्ण होते ती 21 धावा. तिसरं षटक मैदानात चालू आहे. जरा बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कुठे उभे राहू नका. हो सुपर असा शॉट मारलाय. बघायचं क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालाय. चांगलं रनिंग विकेट झालेलं आहे. या 2 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती. आता या ठिकाणी आम्ही सत्कार समारंभ करत आहोत. जगन केणी, मधुकर भाऊ
यांना आम्ही पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतो. जोरदार टाळ्या वाजवत त्या ठिकाणी किशोर पाटील यांच्याकडनं त्यांना पुष्पगुच्छ दिला जातोय. धन्यवाद. आपण इथं आलात त्याबद्दल आमच्या एकसर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आपला सत्कार केला जातोय. धन्यवाद. चांगलं आयोजन आमचे जितेंद्र ठाकूर म्हणतात, खरोखरच चांगली स्पर्धा आयोजन केलेली आहे मुलांनी. असं करत राहा. तुमच्या नक्कीच त्यांच्याकडनं आपल्याला सहकार्य मिळत जाईल. या ठिकाणी कुठलीही स्पर्धा आली की ते नेहमी हजर राहतात आणि चांगलं सहकार्य करतात. आपण त्यांच्या मनापासून त्यांचा आम्ही आभार मानतो. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटच्या संपर्कात आला. श्रेष्ठ षटक कव्हर करतात. 22 मात्र निर्धाव जातो चेंडू. चांगली गोलंदाजी भार्गव पाटील यांच्याकडनं. ओ अप्रतिम जोरदार. आपण अशा प्रकारे आणखी गडी बाद होतं. अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे भार्गव याने. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 4 धावा देऊन ते सुंदर झेल टिपलेला आहे. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलेलं आहे. चांगलं षटक. 6 चेंडूमध्ये त्याने 4 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. महत्त्वपूर्ण असे 2 गडी बाद केले भार्गव पाटील. अप्रतिम चांगलं षटक हाताळलेलं आहे आणि कमबॅक येतात. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा करायच्या त्या 21. 12 चेंडूमध्ये 21 धावांची गरज, म्हणजे 2 षटकांचा खेळ बाकी आहे. गडी बाद धावसंख्या झाली 24 आणि 4 गडी बाद. नक्कीच हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेक्षकांना नक्की बघायला मिळेल. काय होतं काही सांगू शकणार नाही आहे. 12 चेंडू आणि 21 धावा म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 6 धावांचा एव्हरेजने हा सामना जिंकावा लागणार आहे. प्रति षटकामागे 10.5 धावाने खेळावं लागणार आहे. आता गोलंदाज आलेले आहेत नवीन ते ब्रू आलेले आहेत. ओ यावेळी मोठा फटका मारलेला आहे. बघायचं झेल होतं की काय. ते शतरक्ष खाली आहे आणि इथं झेल सोडलेला आहे. धरतीला दान केलेलं आहे. मी म्हटलं की शतरक्षण करणं फार गरजेचं आहे आणि हा झेल घेणं फार गरजेचं होतं. हा जर झेल घेतला असता तर नक्कीच एक दडपण आलं असतं संघावरती आणि आपल्या संघाची बाजूही मजबूत झाल्याचे 2 धावाही गेलेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती आता 26 धावा झाल्या आहेत. आता 11 चेंडू आणि 19 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी.
पुन्हा सुरेख शॉट मारला बघायचं. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो का तिथंही क्षेत्ररक्षण खराब झालेलं आहे. आणखी 2 धावा. अशा प्रकारे तुम्ही तर क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच तुमच्यावर दडपण येणार आणि समोरच्या संघाला त्याचा फायदा होणार आहे. तरुण यांच्याकडनं खराब क्षेत्ररक्षण आणि आणखी 2 धावा मिळतात. दहा चेंडूमध्ये 17 धावांची गरज. हो अप्रतिम मोठा फटका मारलाय बघायचा. झेल होतो की काय तिकडे नाही आहे. तिथं एक टप्पा पकडलाय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथं धोका. रनआउटच्या रूपानं चांगली फलंदाजी होत होते आणि प्रयत्न केला दुसरी धाव घेण्याचा आणि रनआउटच्या रूपानं आणखी एक गडी बाद होतोय. तो षटक मैदानात चालू आहे. हो यावेळेस सुरेख शॉट आहे. दोन्ही शॉट आणि अप्रतिम चांगला झेल टिपलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्या जीवाचं रान केलेलं आणि एक चांगला झेल टिपलेला. मी म्हटलं की चांगलं क्षेत्ररक्षण फार गरजेचं आणि अशा प्रकारे अप्रतिम असा झेल टिपलेला आहे आणि आणखी एक गडी पाहत होतोय. आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी सुजल तळकर गेलेले आहेत. सुजल तळकर नवीन फलंदाज खेळण्यासाठी आतापर्यंत 29 धावसंख्या झाली आणि 6 गडी बाद. 4थं षटक मैदानात चालू आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघा. स्वतः गोलंदाज तो झेल घेण्यासाठी आणि आणखी एक गडी. टिपलेला आहे. आता हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे. 4थ्या षटकातला शेवटचा चेंडू आहे आणि हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे गोलंदाजाला. बघूया ध्रुव काय करतो. आता गोल हॅट्रिक पूर्ण करतो की काय. 7 चेंडूचा खेळ बाकी आणि धावा पाहिजेत त्या 16. 7 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. या 4थ्या षटकातला शेवटच्या चेंडूमध्ये एक मोठा फटका येतो का. हाही चेंडू निर्धाव जातो की विकेट मिळून देतो बघा या गोलंदाज. ओ यावर मारलेलं आहे बघायचं तिकडे नाही आहे. निर्धाव डॉट चेंडू जातो. अप्रतिम चांगले षटक हाताळलेलं आहे. आता शेवटचे 6 चेंडू आणि धावा पाहिजे 16. 6 चेंडूमध्ये 16 धावा. नक्कीच एक चांगली मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच प्रेक्षकांना बघायला मिळेल. बघूया आपण ऐकूया थोडा डीजेचा आवाज.
धन्यवाद डीजे. आता बघायचं शेवटचं षटक टाकण्यासाठी सचिन आलेले आहे. 6 चेंडू तुम्हाला डोकाचा वापर करून टाकावा लागणार. हा जर सामना जिंकायचा डोकाचा वापर करून तुम्हाला 6 प्रकारच्या 6 चेंडू टाकावे लागणार आहेत. 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू 16 धावा. नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत सामना हा बघायला मिळाला अशी मी अपेक्षा करतो. बघूया काय होतं आता की पहिलाच 2 चेंडूचे मोठे फटके येतात काय, त्याच्यानंतर मग सामन्याला नक्कीच कलाटणी मिळेल आणि नक्कीच हा सामना जिंकायचा सुरुवातीपासून मोठा अटॅक करावा लागणार आहे. तुम्हाला षटकार चौकाराची अतिशयबाजी करावी लागणार आहे या शेवटच्या षटकामध्ये. ओ यावेळी मोठा फटका मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला आणि पहिल्या चेंडूमध्ये प्रहार केल्याने षटकार आलेला आहे. आता 5 चेंडूमध्ये 10 धावांची गरज, मध्ये 5 धावांची गरज आहे. धन्यवाद डीजे. मी म्हटलं की सुरुवातीला तुम्हाला धमाका करावा लागणार आणि पहिल्या चेंडूमध्ये चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 10 धावांची गरज आहे. नक्कीच अशा प्रकारे फलंदाजी केलं तर हा सामना तुम्ही जिंकू शकता. बघूया येणारा काळच काय तो ठरवेल आणि चांगलं कमबॅक करावं लागणार आहे. चेंडू निर्धाव टाकावा लागणार आहे किंवा विकेट मिळून द्यावी लागणार आहे आई एकवीर आहे या संघाला. 5 चेंडू 10 धावा असं समीकरण झालेलं आहे. पुन्हा मोठा फटका मारलाय. बघायचा आहे या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथेही झेल सोडलेला आहे. पकडोगे कॅच तर जीतोगे मॅच आणि छोडोगे झेल तर हारोगे मॅच. अशा प्रकारे आणखी एक झेल सुटलेला आहे आणि किती काढले आपण? 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता चेंडू शिल्लक आहे 4 आणि धावांची गरज आहे ती 8. 4 चेंडू म्हणजे 8. मी तुम्हाला म्हटलं की प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज आहे. आणखी एखादा मोठा फटका आला तर मॅच आणखी जवळ येऊ शकते. हो अप्रतिम. बघायचं झेल होतो की काय, तर झेल घेणं गरजेचं आहे आणि अप्रतिम. आणि इथं झेल खरोखर फार मेहनत केली परंतु झेल आणि इथं आणखी 2 धावा. चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा परंतु थोडा शॉर्ट पडला आणि चांगला प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आता 3 चेंडूमध्ये 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आरडाओरडा करू नका. तुम्हाला प्रत्येक चेंडू मागे आम्ही स्कोर सांगतो. आमचे स्कोरर आणि डिजेल सर्व तुम्हाला कंपल्सरी विन आहे. लक्षात ठेवा कंपल्सरी हा स्कोर तुम्हाला करावा लागणार आहे. कंपल्सरी स्कोर करायचा आहे. कुठलाही तुम्हाला इथं बेनिफिट नाही आहे. ह्या धावा तुम्हाला करावे लागणार आहे 6. तर आमच्या मास्टरमध्ये नियम असतात विकेटचा, नाणेफेकीचा, पण तो नाही आहे इथं. तुम्हाला कंपल्सरी हा 6 धावा कराव्याच लागणार आहेत आणि खरोखरच चांगली सुरुवात. 16 धावांची गरज होती ना आता सामना आलेला आहे 3 चेंडूमध्ये 6 धावांची, म्हणजे आत्तापर्यंत 3 चेंडूमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. अप्रतिम सुरुवात. नक्कीच मी तुम्हाला म्हटलं की शेवटच्या चेंडूपर्यंत सामना बघायला मिळेल. सचिन पुत्रन तयार. पुन्हा सुरेख शॉट मारलाय. बघायचं यावेळी झेल होतो की काय, कुठे आणि इथंही झेल सुटतोय आणि मी म्हटलं की तुम्ही कॅच पकडले तर नक्कीच सामना जेव्हा. आणि अशा प्रकारे आतापर्यंत 3 कॅच सुटलेत आणि आता 2 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. मी सुरुवातीलाच म्हटलं की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेक्षकांना बघायला मिळेल ना, तशी आहे. आता 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 4 धावांची गरज आहे. आता सामना जिंकायचा असेल तर क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे आणि 2 चेंडू गोलंदाजाने डोक्याचा विचार करून टाकावे लागणार आहेत. नक्कीच तुम्हाला 2 मध्ये एखादा चेंडू डाट टाकावा लागणार आहे. बघा काय होतं आणि समोर फलंदाजी चांगली होते. या ठिकाणी दीप पाटील आणि रोहित यांच्याकडनं चांगली फलंदाजी. आणि अप्रतिम इथं खरोखरच मी म्हटलं की डॉट आणि तो विकेट मिळालेला आहे. आता 1 चेंडू आणि कंपल्सरी चौकारच मारावा लागणार आहे तुम्हाला. 1 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. बघा कुठे सामना होता आणि कुठे सामन्याला कलाटणी दिलेले इथं. आता शेवटच्या चेंडूमध्ये कंपल्सरी चौकार मारावा लागणार आहे. आपण ऐकूया डीजेला.
सुयश एक चेंडू आणि 4 धावांची गत. मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीलाच म्हटलं की शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेक्षकांना सामना बघायला मिळेल. आता एक चेंडू आणि कंपल्सरी चौकार पाहिजे. काय होतं बघायचं आहे. आता क्षेत्ररक्षणी चांगलं करणं गरजेचं आहे. एखादा चेंडू तुमच्या हातातनं सुटला आणि सीमारेषा बाहेर गेला तर नक्कीच तुमच्यावरती खापर फुटणार आहे आणि एक चांगला चेंडू गोलंदाजाला टाकावा लागणार आहे आणि मोठा फटका मारायला लागणार तो फलंदाजाला. आता काय करतो फलंदाज बघूया. एक चेंडू फक्त तुमच्या खात्यात आहे आणि तुम्हाला चौकारच मारावा लागणार आहे. हो आणि तो मारलेला आणि षटकार मारलेला आहे. अप्रतिम खरोखर जोरदार असा षटकार आलेला आहे आणि सामन्याचं चित्र बदलून टाकलेलं आहे. खरोखर अप्रतिम. चला आपला हस्तोलन करायचं आहे. रांगे धावत जाऊ नका. रांगेने आपण जाऊन तिथं समोरच्या संघाला आपण खरोखरच आणि आनंद व्यक्त करताय. धन्यवाद. आता आपण डीजे चला ग.